हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आहे 20 मार्च 2026. तर आज आहे स्वामींचा प्रकट दिवस. तर माझ्याकडनं तुम्हा सगळ्याला स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचं सनसेट इतका मस्त झालं आहे ना. आजची इव्हनिंग इतकी मस्त होती, इतका छान सनसेट झालं. हे फ्लावर्स पण खूप छान दिसत होते, त्यासाठी क्लिप काढली. बघा एकदम सुंदर असा सनसेट आहे. सो हे बघा इतकं छान कैऱ्या आलेल्या आहे आंब्याला, एकदम मस्त बघू शकता तुम्ही कसले भारी आले. आणि व्ह्यू तर आज एक नंबर होता, इतकं मस्त वाईब येत होत्या ना. आणि काल आमच्याकडे इतका जोराचा पाऊस झाला, खूप वारे वादळ पण होते, त्याच्यामुळं खूप सगळ्या कैऱ्या खाली पडलेल्या आहेत. त्यानंतर बनवते मी आज खिचडी. तर इथं कांदा टाकलेला आहे, कांदा नंतर फ्राय करून घेतला. नंतर गॅस चालू केला, छान कांदा फ्राय केला. ते याच्या नादात कुकरच जळालं माझं. त्याच्यानंतर ऑइल टाकलं आणि छान हलवून घेतलं. ऑइल टाकल्यानंतर पण थोडंसं अजून कुक होऊ दिला कांदा. त्यानंतर टाकला लसूण, त्यानंतर टाकले शेंगदाणे. ते पण सगळं एकदम मिक्स केलं. त्यानंतर बटाटे, टोमॅटो आणि वांग, जे जितके व्हेजिटेबल असते तेवढे पण मी टाकत असते खिचडी. त्या पण मस्त एकदम सगळं मिक्स केलं. त्याच्यानंतर मस्त मिक्स वगैरे करून नंतर ॲड केले जिरे. त्याच्यानंतर ॲड केली कढीपत्ता, एकदम फ्रेश असा कढीपत्ता. ते पण सगळं मिक्स केलं. त्यानंतर टाकलं खानदेशी स्पेशल घरचा गरम मसाला, ते टाकले 3 चम्मच. आणि त्याच्यानंतर टाकले लाल तिखट आणि लाल तिखट पण 2 चमचे टाकले. त्यानंतर टाकली हळद आणि सगळं मिक्स केलं परत एकदा. त्यानंतर टाकलं चवीनुसार मीठ. आणि नंतर पाणी टाकलं. पाणी टाकून तांदूळ आणि तुरीची डाळ आहे ती मिक्स केली. ती नंतर वॉश करून मग टाकायचे. छान चोळून धुतलंय. त्यानंतर टाकले इथं
तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर टाकून परत एकदा मिक्स केलं आणि चॅनल